आजच्या सत्रामध्ये आपण स्मृतीस्थळातील 235 पासून त्याच्या ज्या स्मृती आहेत त्यांचं श्रवण चिंतन करणार आहोत. उजळणे मैळणे अनुवादू. उजळणे आणि मैळणे या संदर्भामध्ये निरूपण झालेलं आहे. उजळणं कसं असतं आणि मैळणं कसं असतं. उजळणे म्हणजे धर्मरूप कार्य करून आपलं जीव स्वरूप जे आहे ते योग्य होत राहतं, उजळतीला येतं. आणि जर का अधर्मरूप कार्य केले तर तेने करून जीवस्वरूपी मळीनत्व येत राहतं आपल्या. आणि क्रियेअर्थी आपल्यामध्ये एक न्यूनता येते, अनधिकार, अयोग्यता या गोष्टी आपल्याला लागत राहतात. उजळता आली तर आपलं धर्मकार्य वाढतं आणि मळीनता जर का आली तर आपलं धर्मकार्य कमी 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 होत जातं. त्या संदर्भामध्ये आचार्य भटोबासांनी या ठिकाणी निरूपण केलेलं आहे. एकू दिसू धर्मवार्ता प्रसंगे भटोबासी म्हणितले. म्हणजे स्मृतीस्थळामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला धर्मवार्ता हा शब्द ऐकायला मिळतो. म्हणजे जर का स्मृतीस्थळामध्ये परमार्गामध्ये त्या ठिकाणी दोघं तिघ जण जरी बसलेले असतील तरी धर्मवार्ताच होणार. वैयक्तिक एकटी व्यक्ती जरी बसलेली असतील तरी धर्मवार्ताच त्या ठिकाणी होणार. जसं दामोदर पंडितांना भटोबासांनी सांगितलं तुम्ही काही गीत वगैरे गायचं नाही, स्वामींनी गीत विको सांगितलंय. परंतु एकदा पुन्हा ते स्वतःच काही काव्य रचून ते म्हणत होते आणि भटोबासांनी ते काव्य त्यांचं ऐकलं मागे उभं राहून. त्यांची ती व्याकुळता, विरह आणि ते शब्द सगळे ते काय होतं, गीत नव्हतं, ते धर्मवार्ताच होती. भटोबास म्हणतात की आजपासून तुम्हाला गीत गाण्याला अनुज्ञा आहे तुम्हालाच. कारण की ते जे गीत आहे ते आता ते गीत राहिलं नाही, ते काव्य नाही, तर ती एक प्रकारची धर्मवार्ताच आहे. तुम्ही जसं एखादं लीळापर जेव्हा भजन म्हणता तेव्हा ते काय आहे, ती धर्मवार्तेमध्येच गणल्या जातं. कारण की ते म्हणतानाच अनेक लीळा ज्या आहेत त्यांचं स्मरण तुम्हाला होत राहतं. या व्यतिरिक्त तुम्ही एखादी गवळण वगैरे काही म्हणत असाल तर ती सरळ सरळ अन्य वार्ता आहे. ज्याच्यातनं ईश्वराची आठवण येत नाही त्या सर्व गोष्टी अन्य वार्तेमध्ये गणल्या जातात. आणि ज्याच्यामध्ये ईश्वर आणि ईश्वर परायण, साधन, साध्य यांची स्मृती जागृत होते ते सर्व धर्मवार्तेमध्ये आपल्याला घेता येईल. मग इथे चर्चारूपी धर्मवार्ता जी आहे ती आपल्यासाठी अधिक लाभदायक ठरत असते. जसं मी अलीकडे थोडं निरीक्षण केलं की निरूपणातनं धर्मवार्ता होतच असते, परंतु जर का त्याच्यातनं चर्चा मंथन जर का आपण आयोजित केलं तर त्याच्यातनं जास्त प्रमाणामध्ये धर्मवार्ता होत असते. तुम्हीही प्रश्न विचारायचे, मी तुम्हाला उत्तर द्यायचे, कधी मी प्रश्न विचारायचे, तुम्ही उत्तर द्यायचे. याच्यात उलट जास्त धर्मचर्चा होते, जास्त ती जे काही चर्चा मंथन आहे ते जास्त उमटतं, समजतं, असं माझ्या लक्षात आलं. म्हणून स्मृतीस्थळामध्ये म्हणजे कशामुळे लक्षात आलं की स्मृतीस्थळामध्ये सतत एक वेळ धर्मवार्ता प्रसंगे असं सतत ते येत राहतं. आणि ती धर्मवार्ता जी आहे स्मृतीस्थळातली हे फक्त सांगण्याचं कार्य नाही आहे, त्याच्यात चर्चा मंथन सुद्धा आहे. भटोबा जे सांगतात त्याच्याविषयी केशराज बास असतील, कवीश्वर बास असतील, पंडित बास असतील, हे सर्वजण काय करतात, मिळून चर्चा करतात, त्याच्याबद्दल बोलतात, विचारतात. काही नवीन त्याच्यातनं प्राप्त होतो का निर्णय, तो प्रयत्न असतो. अशा प्रकारे ही धर्मवार्ता एक दिवशी होत होती आणि भटोबास त्या धर्मवार्तेमध्ये जो विषय होता त्या विषयाच्या अनुरूप भटोबासांनी निर्णय एक मांडला. एकांकी पुरुषाचार करिता मैळे. एकांकामध्ये जो साधनवंत आहे तो आचरण करत असताना त्याला मळीनत्व येतं. म्हणजे आचरण करिता त्रसे म्हणजे त्रस उत्पन्न होतो आणि मग मळीनत्व येतं.
सरळ मळीनत्व येत नसतं. आपल्या काहीतरी अक्रियेमुळे आपल्यामध्ये दोषयुक्त किंवा सदोष क्रियेमुळे आपल्यामध्ये तो दोष निर्माण होत असतो आणि मग त्याच्यानंतर मळीनत्व येत असतं. आता इथे भटोबास म्हणतात की तो एकांकी आचार करिता त्रसे. जसं तुम्ही खूप लोकांतामध्ये आहात, तुम्ही म्हटलं आता एकांत जाऊ स्मरण करायला, म्हणून तुम्ही एकांतात गेलात आणि तुम्हाला बरं वाटलं, एकदम झाडाखाली बसले तुम्ही आणि स्मरण करताय, सात्विकता आहे. एका विशिष्ट वेळाने तुम्हाला त्या स्मरणाचा त्रस उत्पन्न होईल बरं का, म्हणजे कंटाळा येऊन जाईल तुम्हाला. स्वामींनी सांगितलं त्रसो ने दीजे, त्रस उत्पन्न होऊ द्यायचा नाही. म्हणून देवाने काय केलेलं, एकच विधी नाही सांगितला. एक तर नाम प्राप्ती ते करी जर का आहे तर नामस्मरणच करावं, बाकीचे विधी करायची काय गरज आहे. तसं देवाने ठेवलं नाही. आमच्या स्वामींनी सगळेच विधी सांगितले, ज्याच्यामध्ये तुमच्या विधीमध्ये जसं ते असतं ना की आहारामध्ये कसं असतं की आपण चौफेर आहार ठेवत असतो, सगळं खाल्लं गेलं पाहिजे. तेल असेल, नुसतं एकच तेल नाही, सगळ्या प्रकारचे तेल आपल्याला खाण्यात आले पाहिजेत. म्हणजे आहारामध्ये बदल केले गेले पाहिजे, आहारातल्या पदार्थात बदल केला गेला पाहिजे. सर्व पदार्थ आपल्या पोटामध्ये आपल्याला पचतील अशा प्रकारची सवय आपली ठेवली पाहिजे, जेणेकरून एखादी भाजी किती चांगली असो ती रोज नाही खाऊ शकत तुम्ही. रोज खाल्ली तुम्हाला ते भाजी खाऊन खाऊन ते कंटाळ येऊन जाईल. तसं प्रवचन आहे, तुम्ही म्हटले की नाही नाही असं जवळजवळ 3-3 तास प्रवचन करा, तुम्हाला पहिले 2 दिवस बरं वाटेल, नंतर मग तुम्हाला त्याच्याविषयी त्रास उत्पन्न होईल, त्रास होईल, म्हणजे कंटाळा येऊन जाईल त्याचा, आणि मग त्याच्याविषयीची जी आवडी आहे ती अनावडीमध्ये बदलू शकते. म्हणून विविधता असली पाहिजे. त्याच्यामध्ये नुसतंच निरूपण श्रवण नसलं पाहिजे, तर निरूपणाच्या संबंधित प्रश्न उत्तर सुद्धा तुमची निर्माण झाली पाहिजे, त्याची उत्तरं तुम्ही प्राप्त करून घेतली पाहिजेत आणि वेळ प्रसंगी उत्तरं दिली पण पाहिजेत. जसं तुम्हाला ऐकून कंटाळा येतो तसं मला सुद्धा नुसतं बोलून बोलून कंटाळा येतो बरं का कधी. मग त्याच्यामध्ये चर्चा झाली की मग चर्चेमध्ये एक उजळता असते. हे एक मी बघितलेले की चर्चा केल्यानंतर एक उजळता येते. म्हणजे कधी कधी आम्ही सुद्धा स्नेही मंडळी असतो, आमच्यात काही गोष्टींविषयी चर्चा होते, मग चर्चा झाली की खूप बरं वाटतं, एकदम म्हणजे उजळतीला आल्यासारखं वाटतं. का बरं असं होतं? कारण की नित्यविधीमध्ये एकांतामध्ये आपण एकटेच असतो, परंतु चर्चेमध्ये म्हणा किंवा निमित्त विधीमध्ये अजून 2-4 लोक असतात, त्यांचा भाव आपल्यापेक्षा कदाचित जास्त असेल वगैरे, अधिकार जास्त असेल, तर त्यांच्या योगाने आपल्याला रक्षण. मागच्या स्मृतीमध्ये आपण बघितलेलं आहे 234 क्रमांकाच्या, तुमच्यामुळे माझं रक्षण, माझ्यामुळे तुमचं रक्षण, तुमच्यामुळे माझी धर्मवृद्धी, माझ्यामुळे तुमची धर्मवृद्धी. म्हणजे असं होत असतं, एखाद्या आपल्यापेक्षा चांगल्या अधिकाराचा असेल तर त्याच्यामुळे आपली योग्यता वाढू शकते, आपला आचार वाढू शकतो, आपली क्षमता आहे ती वाढू शकते, आणि मग अशामुळे आपल्या योग्यतेमध्ये उजळता सतत राहत राहते, त्याच्यामध्ये कधीच ते मळीनत्व येणार नाही. आणि म्हणून स्वामींनी नित्यविधी आणि निमित्तविधी असे सर्वप्रथम 2 भाग केलेले आहेत, नित्यविधी आणि निमित्तविधी. जर का नित्यविधीमध्ये तुम्हाला वाटलं की त्रस उत्पन्न होतोय तर तुम्ही लगेच निमित्तविधीमध्ये जायचं. आता जर का निमित्त विधीमध्ये त्रस उत्पन्न होतो, कधी कधी असंही होतं, खूप लोकांमध्ये आपण राहतो, परंतु खूप राहिलो, आता समजा हे आपण 10 दिवसाचं आपली धर्म वार्ता आहे, ही जर का 1 महिन्याची झाली तर तुम्ही कंटाळून जाल नंतर. म्हणजे निमित्त विधीचा सुद्धा त्रस उत्पन्न होऊ शकतो. अशा वेळेला लगेच आपण निमित्त विधीतनं नित्यविधीमध्ये यायचं. लगेच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आता आपण खूप वेळ बसलो, आता थोडं चाललं पाहिजे, खूप वेळ चाललो आता बसलं पाहिजे, खूप वाचलं आता चर्चा केली पाहिजे, खूप चर्चा झाली आता मनन केलं पाहिजे एकांती बसून, आता खूप मनन झालं आता परत श्रवण केलं पाहिजे. असं विविध अंग धर्मामध्ये सुद्धा असलं पाहिजे, तर तुम्हाला त्या धर्म आचरण करताना कंटाळा येणार नाही. शेवटी काय, जीव स्वभाव आहे, जीव स्वभावामुळे आपल्याला वैविध्यता असणं खूप अपेक्षित असतं आणि गरजेचं असतं. म्हणून देवाने सुद्धा नित्य आणि निमित्त विधी असे 2 भाग केले. मग नित्यविधीमध्ये पण काय केलं, एक आटण ठेवलेलं आहे
सकाळी उठल्यानंतर जो पहिला विधी आपला आहे तो नामस्मरण आहे, प्रसाद वंदन म्हणजे प्रसाद सेवा आहे, देवपूजा वंदन, आणि त्यानंतर मग काही अंतर आपल्याला चालायचं आहे. आता सतत दिवसभर चालत राहायचं का? दिवसभर नाही चालायचं. मग विशिष्ट अंतर चाललं की मग विजनाला बसायचं. मग थोडा वेळ बसल्यानंतर भिक्षेची वेळ होते, मग भिक्षेच्या हेतूने भिक्षेला जायचं. आता हेतू बदलला बरं का. आता आपण भिक्षेला गेलो, भिक्षेला गेल्यानंतर तिथे भिक्षा मागायची आहे. आता भिक्षाविधीचे नियम काय आहेत ते सर्व वेगवेगळे नियम आहेत. ते करत असताना नामस्मरणही तुमचं सुरू आहे. भिक्षा घेऊन आल्यानंतर भिक्षेला जातानाचा विधी वेगळा, येतानाचा विधी वेगळा आहे. म्हणजे एकीकडून रिगीजे आणि एकीकडून निगीजे. म्हणजे जाताना जे काही दिसलं ते येताना तुम्हाला दिसणार नाही. मग ते गुणदायक असो नाही तर दोषदायक असो. म्हणजे त्याच्यापासून पण आपल्याला जे धर्महानी होईल असं परत परत ते दृश्य बघायचं नाही. मग भिक्षेहून आल्यानंतर मग परत 5 गाठी नामस्मरण आहे, झोळी दृष्टपूत करणे आहे. त्याला तुम्ही काय म्हणतात? उपहार म्हणतात. आमच्याकडे त्याला काय म्हणतात? लीळा चरित्रामध्ये दृष्टपूत करणे असं म्हणतात. ते दृष्टपूत करणे आहे, त्याविषयी स्मरण करणे आहे. मग त्या संदर्भात काही उल्लेख केलेले आहेत का पदार्थ संबंधित ते आठवणे आहे. त्या उल्लेखाचा पदार्थ असेल त्याचा परित्याग करणे आहे, आणि नसेल तर निर्दोषपणे ते अन्न जे आलेलं आहे ते निर्दोषपणे ग्रहण करायचं. आणि मग काय झोपायचं का? तुम्हाला आता हे भिक्षा घेतल्यानंतर परत विजन आणि आटन करायचं आहे. त्याची सवय करून घेतोय बरं का आपण ही, की जेवल्यानंतर पोती का ठेवलेली आपण, की जेवल्यानंतर झोपायचं नसतं बरं का. दुपारी जर का झोपलो तर काय होईल? व्यावहारिक याच्यामध्ये जर का आपण आरोग्य दृष्टीने बघितलं तर आपलं वजन वाढतं, शुगर लेवल वाढते आपली दुपारी जेवल्यानंतर झोपलं तर. आणि आध्यात्मिक दृष्ट्या बघितलं तर आपण स्मरण ठाकतं आपलं. जेवल्यानंतर आपण झोपलो, तामस काळ असतो, आणि त्या काळामध्ये जो काही तामस प्रभाव आहे वातावरणाचा तो आपल्या पचन क्रियेवर पण होतो. त्याच्यातनं जे काही निर्मिती होणार त्या निर्मिती सुद्धा तामस पद्धतीचीच होणार. जे काही शरीरामध्ये तयार होतं सप्तधातू, रक्त असेल वगैरे वगैरे जे पण, ते सुद्धा तामसच तयार होईल. मग ते तामस होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे? नामस्मरण, विजन केलं पाहिजे. म्हणजे जेवल्यानंतर मग विजन हे आहे, विजनामध्ये जे बसायचं आहे त्या बसण्यामध्ये सुद्धा आपलं पचन चांगलं होणार आहे. अशाच प्रकारची ती बैठक आहे. दोन्ही पाय असे मोडून बसायचे. एक विशिष्ट वेळ विजन केल्यानंतर मग परत चालायचं आहे आपल्याला, मुक्कामाच्या गावापर्यंत जायचं आहे. आता परत उद्दिष्ट वेगळं. आता मुक्काम कुठे करायचं आहे ते गाव शोधायचं, नेपाळ तर त्या ठिकाणी आहे का वगैरे ते बघायचं. म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एक विविध अंग आपल्याला देवाने आचरणाचे दिलेले आहेत. मध्ये विजन आहे, शास्त्राचं विजन आहे, नंतरचं विजन स्मरणाचं विजन आहे. सकाळचं पहिले स्मरण आणि शास्त्र दोन्ही आठवायचे आहेत. मध्ये बघ चालायचं आहे, मध्ये परत भिक्षेचं अवसर आहे, त्याच्यानंतर परत चालायचं आहे विजन वगैरे करून, आणि परत संध्याकाळी आपल्याला परत प्रसाद सेवा म्हणजे देवपूजा वंदन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विविध प्रकार देवाने ठेवलेले आहेत. मग त्याच्यात आटन, विजन, भिक्षा आणि भोजन हे तर झालंच. आणि त्यामध्ये निद्रा, जे रात्रीचं झोप असेल, निद्रा, प्रसाद सेवा आणि नामस्मरण असे 7 नित्यविधी देवाने विहित केलेले आहेत. मग ते करत असताना मध्ये कुठे तुम्हाला असं मळीनत्वासारखं वाटायला लागलं, आळस वाटायला लागला, तर लक्षात घ्यायचं की आता आपल्याला मळीनत्व येऊ शकतं कदाचित. तर मग आता काय करायचं? खूप वेळ वाचन करून कंटाळा आला की आपण थोडस चालतो इकडे तिकडे, ह्याच्या त्याच्याशी बोलतो, म्हणजे लोकांतच जातो आपण. तसं निमित्त विधीमध्ये जायचं. निमित्त विधीमध्ये गेल्यानंतर तिथे काय विधिविधान, सेवादास्य आहे, काही पोथी श्रवण आहे, अनेकांशी चर्चा मंथन आहे, आणि अनेक जे आचरण करणारे जे काही साधक आहेत त्यांच्या संपर्कात राहणं आहे. याच्यामुळे आपल्याला जे आलेलं मळीनत्व आहे ते काही अर्थाने निघून जातं आणि पूर्णपणे निघून जाईल ते, जर का आपण त्याच्यामध्ये सहभागी झालो आवडीपूर्वक. तर अशा प्रकारे निमित्त विधीत आलो. आता परत निमित्त विधीमध्ये त्रास उत्पन्न जर का झाला, लगेच परत नित्यविधीमध्ये यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही जर का
नित्यविधी निमित्तविधी असा आलटून पालटून जर का आपण त्याच्यात सहभागी होत राहिलो तर आपल्याला त्रस उत्पन्न होणार नाही. आणि मग म्हणून सांगितलेलं आहे की एकांकी पुरुष आचारू करिता त्रसे, एकांकी आचरण करताना त्याला त्रस उत्पन्न होऊ शकतं. जसं आमचे बाईसा म्हणतात की बाबा सांपे कवणी गोसाव्यांची भक्तजने न येतीची, म्हणजे कोणीच आलं नाही खूप दिवस. म्हणजे बाईसांना सुद्धा काय झालेलं आहे, एक त्रस उत्पन्न झालेला आहे की कोणीतरी आलं पाहिजे. आले तर काय होतं, सेवा दास्य सगळे मिळून करतात, प्रश्न उत्तर, स्वामी निरूपण करतात, स्वामींना सुद्धा प्रसन्नता असते, सगळं व्यवस्थित होतं. त्याचा एक आनंद वेगळा आहे. कधी कधी बाईसांना सगळ्यांचा त्रासही होत असेल की सगळे गेले पाहिजेत, आमच्या स्वामींची भोजनाची वेळ आहे, आरोगणेची वेळ आहे, निद्रेची वेळ आहे वगैरे, स्वामींना सुद्धा आराम करायचं. म्हणून बाईसांना कधी वाटत असेल की सगळ्यांनी गेलं पाहिजे आता लांब, कधी वाटत नाही सगळ्यांनी आलं पाहिजे. म्हणजे असं होत राहतं. आणि म्हणून एकांकामध्ये असं असताना त्रस उत्पन्न होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे तो त्रस जर का सहन केला, आपण तशातच राहिलो, तर मैले म्हणजे आपलं आचरण कमी 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 होत राहतं. स्वामी सांगतात त्रसो ने दिजे, त्रसला सांगता जीव विषया शरण जाईल. म्हणजे हे आहाराच्या संदर्भातलं सांगितलेलं आहे. जो चातुर्तांश आहार घेतो आणि खास करून वृक्षांना खाणारे जे साधक आहेत, वृक्षांना म्हणजे काय, नुसतीच चपाती किंवा नुसतीच भाकर, चपातीचा तर विषयच नाही त्यावेळेला, नुसतीच भाकर आहे किंवा नुसतंच भात खायचं आहे, बाकी त्याच्यासोबत तेल मीठ मिरची तोंडी लावायला काहीच नाही. खाऊ शकू का आपण? तुम्ही खाऊन बघा आज घरी गेल्यानंतर, नुसतीच भाकरी खायची, 2-4 घासाने ती भाकरी गळ्याखाली उतरणारच नाही, तोंडातल्या तोंडातच फिरत राहील आपल्या. कारण की आपल्याला सवय काय, त्याच्यासोबत तिखट घ्या, त्याच्यासोबत काहीतरी गोड खा, तोंडी लावायला अजून काहीतरी घ्या, आणि सोबत ती कढी आहेच तुमची विदर्भातली, सर्वांसोबतच कढी असते की नाही जेवणामध्ये. म्हणजे काही ना काही असं लागतच आपल्याला, त्याच्याशिवाय घास आपल्या गळ्याखाली जाणार नाही. जो तिखट खाणारा माणूस आहे त्याला जर का फिकं फिकं दिलं त्याला खाता येत नाही ते, बरोबर, त्याला कस तरीच वाटतं ते जेवण. म्हणजे हे काय आहे, या सवयी ज्या लागलेल्या आहेत आपल्याला. आता तुम्ही लक्षात घ्या, वृक्षांना खाणारे जीव आहेत, फक्त वृक्षांना, मग त्यांना सुद्धा कधी कधी काय होईल, वृक्षांना नुसतं खाऊन 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 त्यांना त्रस उत्पन्न होईल. कधीतरी वाटेल की थोडं तिखट खाल्लं पाहिजे असं वाटेल त्यांना. मग त्यावेळेला काय आहे, त्यांना सूट दिलेली आहे की तुम्ही तैसे काही बाई न गमे तरी 3 वेळ घेतले तरी काही, म्हणजे एकच वेळ खाणार आहेत. परंतु कधी वाटलं तर ते 2 टाइम घेऊ शकतात, 3 वेळाला घेऊ शकतात, परंतु त्यांचा अधिकार 1 वेळेचा आहे तर 1 वेळच घ्यावी. न गमे तरी म्हणजे जे काही साधन सांगितलेलं आहे, सी बी चो चिमूट, यामधील एक ठाव आपज विजे, म्हणजे ह्यातलं एक तुम्ही घेऊ शकता. म्हणजे नुसतंच वृक्षांना खाऊन त्रस उत्पन्न झाला तर तुम्ही ताक घेऊ शकता, मीठ घेऊ शकता, साधी डाळ घेऊ शकता किंवा साधी भाजी तुम्ही खाऊ शकता. म्हणजे चवीला एकच दिवस, पाखा मासा, महिन्या 15 दिवसात नाही एकदा. परत आपल्या आचारावर आपण पक्क राहायचं. आता आपण रोजच जर का ते खात राहिलो तर रोजच ते खाऊ वाटेल, चव लागेल. पण एकदा जर का तुम्ही वृक्षांना खायची सवय लागली, मग तुम्हाला असं काही ते दुसरं फोडणी तोडणीचं मिळत नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटणार नाही, एकदा सवय होऊन जाते. मी आता बिना साखरेचा चहा पितो, लोक म्हणतात तुम्हाला कसं काय पिऊ, म्हणजे पिले कसं काय जातं ते. म्हटलं सुरुवातीला मला वाटलं त्रास झाला, आता काय नाही, आता उलट गोड मिळालं की त्रास वाटतो एकदम, आता फिक्कच चांगलं लागतं. म्हणजे तुम्ही जशी सवय कराल तसं तुम्हाला ती सवय लागत राहते आचरण करण्याची. तुम्ही सवयच नाही केली तर सवय होणारच नाही. मग असं वृक्षांना खाताना जर का त्रस उत्पन्न झाला तर मग सी बी चूळ चिमूट एकदा घेऊ शकतो, पाखा मासा, किंवा मग फोडणी तोडणीचा इंद्रियार्थ आहे एकदाच फक्त घ्यावं लागणार ते, किंवा त्याच्यापेक्षा रस विखो अजून पुढचे पदार्थ आहेत, जसं बासुंदी आहे त्याच्यात तूप वगैरे टाकून ते खायचं, म्हणजे रस विखो मध्ये ते निघून जातं, ते अजून पुढचं हे झालं. असे पदार्थ रोज खाल्ले तर किती मळीनत्व येईल,
तुम्ही रोज गोड खाल्लं तर तुमचं स्मरण होईल का दुपारच्या वेळेला? वृक्षांना खाऊन बघा, मिष्टांना बंद करून टाका, तेलकट तुप्पट कमी करून टाका, तुमचा आळस निघूनच जाईल. आपल्याला आळसच येतो आपल्या चुकीच्या आहारामुळे. स्वामींनी जो प्राणासी आहार आणि त्यातल्या त्यात वृक्षांना सांगितलं, स्वामी म्हणतात अन्नी काही का दोषू असे, म्हणजे वृक्षांना मध्ये कुठलाच दोष नाहीये, तर ते ग्रहण केलं तरी आपलं, म्हणजे आता ते सगळे ग्रहण नाही करू शकत, त्याच्यासाठी तो अधिकार तुमचा कसा आहे काय आहे ते तुम्हाला आहाराची शोधणी करावी लागेल. आणि मग तसं निष्ठीची जी आहे तुमच्या आहाराची ती करून मग पुढे आहे. स्वामींनी त्याविषयी सांगितलं, त्रसोने दीजे, त्रस उत्पन्न होऊ देऊ नका. त्रस उत्पन्न होण्याआधीच तुम्हाला वाटेल तेव्हा थोडस खाऊन घ्या, त्याच्यानंतर परत तुमचं वृक्षांना चालू राहील. परंतु खूपच तुम्ही सहन केलं आणि त्रस वाढत 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 गेला, मग विषयाशरण जाईल, मग एकदाच पदार्थ खायला सुरुवात होईल, मग ते थांबणारच नाही. जसं तुम्ही खूप वेळ पाणीच नाही पिले, पाणी नाहीच पिले, तर मग काय होतं, इतकी तहान लागते की तुम्हाला असं वाटतं आता मडकभर पाणी पिऊन घेऊ आपण, इतका गळा सुकून जातो, इतका त्रस उत्पन्न होतो, आणि मग माणूस तांब्याभर पाणी पिऊन जातो. पण त्यापेक्षा थोडं थोडं आधे मध्ये जर का पाणी पित राहिले तर मग तुमचा तृष्णा स्वभाव जो आहे, पिपासा स्वभाव जो आहे, त्याच्यावर पण नियंत्रण राहतं. आणि म्हणून त्रस उत्पन्न होऊ देऊ नये. आणि पूर्ण आता आचारामध्ये जर का एकांकी आचार करत असताना जर का त्रस उत्पन्न झालाच तर तो होऊ देऊ नये, आणि झालाच तर मग तर मळीनत्व यायला सुरुवात होते. मग काय करायचं, अधिकरणाजवळी उजळे, मग अधिकरणाकडे या, निमित्त विधीमध्ये या, गुरूंकडे या. आपल्या स्वामींनी सांगितलेलं आहे, आपली दावली दाविजे. कसं वचन आहे ते, 7-5 दिसा, म्हणजे 7-5 दिवसांनी, म्हणजे आठवड्यानी, किंवा आपण त्याच्यामध्ये अजून हे केलं, थोडस आटणाला लांब जर का गेलो आपण, तर आपल्याला पाखा मासा सुद्धा आपण गुरुनिमित्ताची भेट घ्यायची. आणि जवळच्या जवळ असू तर काय केलं पाहिजे, आठवड्याला का होईना गुरूंची भेट घेतली पाहिजे. ते 7 आणि 5 दिवस सांगतायत, म्हणजे कमीत कमी 4-5 दिवसामध्ये गुरूंना भेटलं पाहिजे, कमीत कमी आठवड्याला गुरुला भेटलं पाहिजे. आपलं असं होतं की आपले गुरु खूप लांबचे असतात, त्यांची आपली कधीच भेट होत नाही. म्हणजे ते आपल्याला भेटायला येतील ना येतील, पण आपण मात्र त्यांना भेटायला गेलो पाहिजे, किंवा त्यांच्या संपर्कात तरी राहिलो पाहिजे. आता संपर्कात राहणं सोपं आहे आजकाल. संपर्कात का राहायचंय की तुम्ही काय करताय काय नाही ते गुरुनिमित्त तुम्हाला भेटले की विचारतात, ती स्मरण सुरू आहे का, किती स्मरण चालतं काय वगैरे, काय वाचन सुरू आहे, काय पाठांतर सुरू आहे, ते विचारतात आपल्याला. रोजचं विधिविधान काय आहे, मंदिरात जाता की नाही, इथल्या सत्संग मंडळ आहे की नाही तुमचं, म्हणजे सगळं विचारतात ते. आणि जर का तुम्ही त्याच्यात कुठे कमी पडत असाल तर तुम्हाला सांगतात हे विधी करा, स्मरण करा, हे करा ते करा. म्हणजे त्या निमित्ताने आपलं धर्म उजळतीला राहतो. आणि कमीत कमी मला असं वाटतं आपण सगळ्यांशी खोटं बोलू, पण आपल्या गुरु निमित्तांशी आपण कधी खोटं नाही बोलणार, बोलूच नाही वाटणार आपल्याला. जे असेल ते तुम्ही खरं सांगून मोकळं व्हाल, आणि ते सांगण्यातच, खरं बोलण्यातच भलं आहे आपलं, की जेणेकरून योग्य मार्गदर्शन त्यांचं मिळेल. आणि म्हणून सांगितलं की अधिकरणाजवळी उजळे, मग अधिकरणाकडे जावं. लीळाचरित्रामध्ये प्रसंग येतो, घोडा चुडी शिष्य त्यांचा सांगत आमच्या स्वामींनी केलेला आहे. ते चांगल्या प्रकारे स्वामींची सेवा वगैरे करतात, आणि कुठेही जाताना स्वामींना विचारून जातात, ही त्यांची एक विशेषता आहे. आणि एक दिवशी ते न विचारता भिक्षेला निघून गेले, आणि त्यावेळेला काय झालं, त्या बाईनी कडीत आंबील, म्हणजे अशी गरम गरम आंबील त्यांच्या हातावर वाढली. त्यांनी काही म्हटलं नाही, ती आंबील खाऊन घेतली त्यांनी, आणि ते हात पुसले, त्या वळचणीला पुसून टाकले, आणि तिथे अग्नी प्रज्वलित झाला. आणि ती झोपडी तर जळालीच, पण अख्ख्या गावामध्ये ते घराला घर लागून आहेत, तर ते गाव जळायला लागलं. आणि ह्यांना आनंद वाटला. माझी फजिती करत होती ती बाई, मी अख्ख्या गावाचंच अशा पद्धतीने सगळ्यांना धडा शिकवला, असं म्हणून ते आले स्वामींकडे. आणि स्वामींना विचारतात, तुम्ही जाना, हे आग कशासाठी लागली, का बरं, का झाला असं. ते स्वामी विचारतात कशामुळे काय, ते म्हणतात असं असं झालं, आणि मी हे आग जी आहे अग्नी प्रज्वलित मी केलेला आहे वगैरे वगैरे.
असं ते अभिमानाने सांगतात. आणि तिथे आले इवली ही घृणा नुपजे, त्यांना थोडी सुद्धा कणव नाही किंवा काहीच नाही त्यांना. आता स्वामींना ते काही आवडलेलं नाही. आमचे स्वामी चतुर्विधा भूतग्रामांना अभय द्यायला सांगणारे आमचे स्वामी हे अक्षरशः एवढं सगळं गावच्या गाव त्यांनी जाळून टाकलेलं आहे. आणि अजिबात त्याच्याविषयी कुठलीही त्यांना कीव नाहीये, त्या लोकांविषयी काहीच नाही. स्वामी नाराज झाले आणि स्वामी कुठे गेले मग? त्यांना स्वामींनी वियोग दिलेला आहे. स्वामींना सोडायला ते तयार नाहीत, परंतु स्वामी त्यांना वियोग देऊन कुठे आलेले आहेत? रुद्रपूरला आले, श्री प्रभूंच्या भेटीला. का बरं? कारण की स्वामींनी बघितलं एवढे अशा प्रकारचे जीव असतात या सृष्टीमध्ये. आमच्या देवाला माहिती की देव जीव कसे आहेत, काय आहेत, क्रूर आहेत माहिती सगळे, पण एवढे क्रूर आहेत की मनुष्याला मनुष्याबद्दल कुठल्याच प्रकारचं प्रेम असता कामा नये, अशा प्रकारचे जीव आहेत. स्वामी आमचे रुद्रपूरला आलेले आहेत. त्याच्यातनं आमच्या देवाने काय दाखवलंय आम्हाला की तुमच्यावर कुठल्याही प्रकारे अशा काही समस्या जर का निर्माण झाल्या जेणेकरून तुमची धर्महानी होईल, वेळ प्रसंगी लोक धर्म सोडायला सुद्धा निघतात बरं का. असंही होतं की जाऊ द्या देव धर्म तिकडे, असंही होतं. कुणीतरी विशेष फेकून दिले, असंही झालं बरं का. मग हे काय आहे, इतकी धर्महानी होते ही कशामुळे होते? कारण की गुरु अधिष्ठान आपल्याकडे नाहीये, निरूपण अधिष्ठान आपल्याकडे नाहीये, ज्ञान अधिष्ठान आपल्याकडे नाही, विधींचं अधिष्ठान नाही आपल्याकडे. मग अशा वेळेला आपले जे गुरुनिमित्त असतील, मार्गदर्शक असतील, मग ते वासनिक का असेना, पण धर्म सांगणारे असतील, विधिवत वचनोक्त धर्म सांगणारे असतील, त्यांची भेट घ्या, त्यांना त्यांच्याशी बोला 2 शब्द, ते तुम्हाला योग्य आणि धर्मयुक्तच मार्गदर्शन करतील. मग अशामुळे काय होतं, उजळता येते. आमचे स्वामींनी तो आचार आम्हाला दाखवून दिला की श्री प्रभूंकडे आमचे स्वामी गेलेले आहेत, म्हणजे आपण सुद्धा अशा वेळेला स्थान वंदन करायला जाऊ शकतो, मार्ग भेटीला जाऊ शकतो, किंवा स्मरणासाठी एकांतामध्ये आपण जाऊ शकतो. एक व्यक्तीच्या बाबतीमध्ये मला असं कळालं, म्हणजे आईचं आणि त्या मुलीचं कधी भांडण व्हायचं तर ती मुलगी माळ्यावर जाऊन बसायची गाठी घेऊन, स्मरण करत बसायची. कुठपर्यंत? राग जात नाही तोपर्यंत स्मरण, आणि राग गेल्यानंतरच खाली आहे. त्या मुलीचं लग्न झालं आणि आता तिचं अनुसरण पण झालं. म्हणजे कुठला तुम्हाला प्रतिकारांत कुठे घेऊन जाते. माळ्यावर स्मरणाला जाणारी मुलगी आज मार्गामध्ये जाऊन स्मरण करते आहे. ही प्रतिकारांता तिची वाढत वाढत गेलेली आहे. म्हणजे त्रस उत्पन्न झाला, तम उत्पन्न झाला, रज उत्पन्न झाला, हिंसक भाव उत्पन्न झाले. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, आपल्याला आपल्या घरातल्या यंत्राबाबतीत जेवढं कळतं, टीव्हीच्या बाबतीत कळतं, मोबाईलच्या बाबतीत कळतं, सगळ्या मिक्सरच्या बाबतीत कळतं ना. जास्त वेळ हे नाही करायचं, थोड्या वेळ त्या मिक्सरला शांत ठेवण्याचं, जळून जाईल तो. मिक्सर आपोआप बंद पडून जातो कधी कधी. म्हणजे हे सगळं आपल्याला कळतं, पण आपल्या बाबतीमध्ये आपला अभ्यासच नाहीये की आपल्या बाबतीत असे काही दोष निर्माण झाले तर आपल्याला सुद्धा एखाद्या शांत ठिकाणी जायचं आहे. आणि ते शांत ठिकाण म्हणजे कुठे? ज्या ठिकाणी धर्म सुद्धा आहे, नुसतं शांतता नाहीये, दोषांची शांतता आहे तिकडे, पण विधींचं मात्र त्या ठिकाणी वर्दळ आहे. विधी पाठी विधी, विधी पाठी विधी सुरू आहेत तिथे. अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे जेणेकरून विधीमध्ये आपलं मन रममान राहील आणि आपलं जे मलिनत्व आहे ते मलिनत्व आपलं निघून जाईल, उजळता आपल्याला यायला लागेल. आणि म्हणून तुम्ही सुद्धा कधी काही घरी भांडण वगैरे झालं तर कुठे जायचं? मार्गात जायचं आणि लगेच दीक्षा घेऊन टाकायची. टाकायची म्हणजे टाकून द्यायची, लगेच दीक्षा वगैरे काही घ्यायची नाही बरं का. काही लोक रागा रागात जातात आणि दीक्षा घेऊन टाकतात आणि मग 1 महिन्याने त्यांचं टेम्परेचर कमी झालं, मग कळतं उगाच दीक्षा घेतली आपण. जाऊन मार्गात थांबा, त्या ठिकाणी स्मरण विधी विधान करा, स्वतःला शांत करा, विचारांना शांत करा, आणि मग पुढे जेवढं काही विधी कराल देवाला हे करा की लवकरात लवकर मार्गाचा योग येऊ दे. कारण की तिकडच्या पेक्षा इकडे चांगलं वाटतंय, बरं वाटतंय, उजळता येते. मार्गात आजही तुम्ही गेले तर आपल्याला लगेच उजळता येऊन जाते, लगेच नुसतं गेल्या गेल्याच. कारण आमचे स्वामी सांगतात, पाऊल पाऊला गोमटे. नुसतं रुद्रपूरला जातानाच नव्हे,
धर्मयुक्त कुठल्याही कार्याला तुम्ही जेव्हा जाता आवडीपूर्वक, तेव्हा तुम्हाला पाऊल पाऊला गोमटे त्या ठिकाणी होतं. पावला पावलांवर तुम्हाला उजळता येत राहते. जसं आमचे भट्टोबास बाईसांवर रागवतात, निरोपण चालू आहे आणि ह्यांनी लगेच इथे पाणी आणायला सांगितलं. ते जाईपर्यंत ते काय झालं तर त्यांच्या मनामध्ये तो रोष निर्माण होत गेला. पण ज्या वेळेला सेवेमध्ये तो मडकं ते भरलेले घागर त्यांनी भरली वगैरे आणि ते त्यांचं मळीनत्व निघून गेलं. बाईसांबद्दलचा दोष निघून गेला. विधी घडल्यानंतर दोष निघून गेलेला आहे. विधीची हे महत्व आहे. विधी केल्यानंतर मळीनत्व जे आलेलं आहे ते लगेच आपलं निरसन होऊन जातं, कमी हळूहळू हळूहळू. म्हणून लगेच विधीमध्ये सहभागी व्हायचं. तुम्हाला आता उद्धरण प्रकरण तुमचं झालं असेल तर अप्रोक्ष ज्ञानी या बहुरूपता बहुकामना करण्यासाठी जेव्हा जातात सन्निधान सोडून, आणि मग कर्मनाश त्या माध्यमातून ते करत असतात. आणि कर्मनाश करत असताना मग त्या ठिकाणी देवतेंचे विघ्न येतात. देवतेंचे जे विघ्न येतात, अष्टभैरव आळविती किंवा आलविती दंडळविती परी तो जैसा काही तैसाची. नंतर पुढे कोण येतं? विश्व चैतन्य देवता येतात. त्या काय करतात? ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे संचरती, म्हणजे आनंद रूपाने त्यांना अप्रोक्ष ज्ञानीयाला ते विघ्न करून टाकतात. आणि मग आता काहीच करता येत नाही. मग आता काय करतात? ते सरळ सन्निधानी येतात अप्रोक्ष ज्ञानी, आणि त्या ठिकाणी अवताराच्या सन्निधानी येतात आणि सेवा दास्य करायला सुरुवात करतात. तिथून श्री चक्रधरा म्हणून धावा पोकरतात येतात आणि सेवा दास्य जसं सुरू झालं की ते विघ्न निघून जातं. हे अप्रोक्ष ज्ञानीयाची ती गोष्ट आहे. म्हणजे अशा पद्धतीने विधी केल्यानंतर सहजच अविधी जो आपल्यामध्ये संचरला, दोष जो संचरला, मळीनत्व जे आलं ते निरसन होऊन जातं. म्हणून अधिकरणाजवळ सर्वप्रथम आपण आलं पाहिजे. अधिकरणाजवळी उजळे, त्यांच्याकडे आल्यानंतर ती उजळता आपल्याला येते. तैसेची बहुता माझी जिज्ञासिता उजळे. आता याला उजळण्याला अजून एक उपाय सांगितलेला आहे की बहुता माझी जिज्ञासिता, बहुतांमध्ये बसून आपण धर्मचर्चा श्रवण जर का केलं आणि जिज्ञासिता म्हणजे जर का जिज्ञासा केली तर जिज्ञासेमध्ये खूप उजळता येते. तुम्ही कधीतरी प्रश्न करून बघा, कुठल्याही निरूपणामध्ये प्रश्न करून बघा, तुम्हाला खूप बरं वाटतं बरं का. स्वतःला तुम्ही थोडस वेगळं समजायला लागतं की आज माझ्याकडनं प्रश्न केला गेला, थोडी उजळता आल्यासारखी वाटते. अहंकार येऊ नाही द्यायचा फक्त, पण उजळता मात्र येऊ द्यायची. खूप बरं वाटतं. मग तुम्ही एक दोन प्रश्न विचारले की तुम्हाला असं वाटतं की आता हे ऐकायचं. मग आता तुमची ऐकण्याची दृष्टीच बदलून जाते. मगाचपासून फक्त तुम्ही ऐकण्यासाठी ऐकत होता, आता नाही, आता याच्यातनं काही प्रश्न निघतोय का म्हणून तुम्ही ऐकता. आणि मग त्यातलं काय काय समजतं ते समजून जातं. जे नाही समजलं त्याच्याविषयी प्रश्न निर्माण होतो. किंवा एखादा विषय मांडला आणि त्याच्यामध्ये जर का दुसरं वचन तुम्हाला आठवलं की ते त्याला वेगळं आहे. की एकीकडे स्वामी सांगतात परिच्छेदी प्रवर्तले याचे सकाळी नेनो कोणाची निर्पोणी फेडी, म्हणजे परिच्छेद केला पाहिजे. आणि एकीकडे स्वामी सांगतात प्रीती विको होई जे, म्हणजे प्रीतीपूर्वक स्नेहपूर्वक एखादा कोणी पदार्थ दिला धर्मदृष्ट्या तर तो घ्यावा. आता दोन्ही वचने एकमेकाला विरोधक आहे की नाही. आता तुम्ही जेव्हा हे ऐकाल की नाही परिच्छेद केलाच पाहिजे, मग तुम्हीच प्रश्न करा मग देवाने तिकडे प्रीती विको ही जे सांगितलं त्या वचनाचं कसं. मग त्याचं विश्लेषण होईल की तो परिच्छेद हा प्रकार म्हणजे एका विशिष्ट वेळामध्ये तुमचा परिच्छेद आहे. मग प्रीती विको होई जे ते कोण्या पुरुषाला कधी काय, ते कोमळाला नाही. तो जरड व्यक्ती आहे तो प्रीती विखो जर का त्यांनी वचन पाळलं त्याच्यासाठी बरोबर आहे. पण कोमळ असेल तर त्याच्यासाठी परिच्छेद कायमस्वरूपी असते. त्यांनी स्नेह म्हणून तरी तो पदार्थ घ्यायचा नाही आणि घेतला तरी वेगळा खायचा नाही. तो एकत्र भिक्षेमध्ये एकत्र कालवून खायचा. त्या पदार्थाचं स्वतंत्र अस्तित्व नको. म्हणजे तुम्हाला याचं विश्लेषण त्याच्यामधनं प्राप्त होत असतं. अशा पद्धतीने बहुतांमध्ये जिज्ञासिता उजळे. जिज्ञासा जर का तुम्ही व्यक्त केली आणि जिज्ञासेच्या माध्यमातून जर का तुम्ही प्रश्न उत्तराच्या माध्यमातून तुमच्या धर्मवृद्धी तुम्ही केली, तुमची शास्त्र वृद्धी जर का तुम्ही केली तर त्याच्यामुळे काय होतं, तेने करून सुद्धा उजळे म्हणजे आपलं जीव स्वरूप जे आहे ते उजळतं. आणि निल्लळते तव मेळे, आणि निल्लळता म्हणजे
जो लळा आहे तो लळा निल्लळ झाला, म्हणजे कमी झाला, शून्य झाला. ईश्वरी जीव निल्लळ होती असं सांगितलेलं आहे. म्हणजे अधिक सहवास झाल्यामुळे सुद्धा काय होतं, मळीनत्व येऊ शकतं बरं का. म्हणजे कुणीतरी मला म्हटलं आम्ही शिन्नस्थळीला जागा घेणार आहोत, तर ते योग्य आहे का? म्हटलं अजिबात योग्य नाही. आज आपण शिन्नस्थळी वंदन करायचं म्हणजे किती आनंदाने तिथे जात असतो, धडपडून जात असतो, सगळं काही इतका आनंद असतो. आता जर का शिन्नस्थळी तिथेच आपण राहतो तर आपल्याला आनंद राहील का? जर का कोणी म्हटलं चला वंदन करायला, तुम्ही म्हणा आम्ही जातो संध्याकाळी, तुम्ही जाऊन या. आम्ही जातो आठवड्यातनं एकदा, आठवड्यातनं दोनदा तीनदा आम्ही जातो, रोज काही जात नाही आम्ही. म्हणजे आपलं हळूहळू त्या विषयीचं जे काही आनंद असतो किंवा जी लळा असतो तो कमी कमी होत जातो. एकदा असं झालं की कोणीतरी ब्राह्मण आले स्वामींच्या भेटीला, स्वामींचं दर्शन घेतले, बसून राहिले आणि निघायच्या वेळेला त्यांना निघूच वाटेना, रडायला लागले ते वगैरे, देवाकडनं निघू वाटेना. भट्टोबास तिथेच उभे आहेत. भट्टोबास म्हणतात यांना स्वामींविषयी एवढा लळा, आत्ताच तर ते भेटले आणि एवढ्या एका छोट्या भेटीमध्ये एवढा लळा लागला. तेव्हा मग भट्टोबास ते गेल्यानंतर म्हणतात देवा असं आम्हाला का नाही होत? स्वामींनी सांगितलं की येतीचं सन्निधान तुम्हाला अधिक आता नेहमीच आहे, कायमच आहे, त्यांना आता एका विशिष्ट वेळासाठी आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये आमच्या विषयी काय आहे, लळा आहे. परंतु अधिक सन्निधानामुळे कुठेतरी काय होतं, त्या गोष्टीचं महत्व कुठेतरी कमी होतं. ही लीळा कुठेतरी आमच्या स्वामींनी भट्टोबासांसाठीच ती लीळा दाखवलेली असणार. भट्टोबासांना त्याविषयी प्रश्न निर्माण झाला आणि भट्टोबास तिथे सावध झालेले असले की नाही, असं झालं नाही पाहिजे. ईश्वराविषयी कधीच आपल्याला निल्लळता आली नाही पाहिजे. म्हणजे कुठेतरी भट्टोबासांमध्ये दोष निर्माण व्हायला लागला की स्वामी लगेच शिक्षा पण करायची, लगेच त्याविषयी त्यांना तो दृश्य दाखवून त्यांचा दोष आमचे स्वामी घालवून टाकायचे. म्हणून भट्टोबा असे निर्दोष होते की कुठेच दोष त्यांच्यामध्ये असेल तरी तो स्वामी निरसन करून टाकायचे. आणि म्हणून भट्टोबासांना आमच्या स्वामींविषयीचा जो लळा आहे, जे वियोग दुःख आहे, ते आम्हाला लीळा चरित्रामध्ये बघायला मिळतं. किंवा त्यानंतरही म्हणजे रुद्रपूरला गेले तेव्हाही बघायला मिळतो. आणि त्या आमचे स्वामी विजय केल्यानंतर सुद्धा भट्टोबासांची काय परिस्थिती होते ते त्यामध्ये सुद्धा आम्हाला ते बघायला मिळतं. म्हणजे देवाविषयीचा लळा एवढा आहे. आज आपल्याला मार्गात जाण्याची ओढ असते, पण मार्गात जाऊन तुम्ही राहा, संन्यास घ्या, मार्गात राहा, नंतर मार्गात राहण्याची ओढ आपली शून्य होऊन जाते. मग असं वाटतं मार्गात राहूच नाही, घरी यावं. परत घरी आलं की मग घरी कंटाळा येतो, असं वाटतं मार्गात जावं, परत मार्गात जातो, असं होतं. आम्ही कधी कधी संवत्सरून काय घरी जायचो सुट्टी वगैरे मागून, आणि घरी गेलो म्हणजे मंदिरातच जायचो. मी तिकडे गेलो की तिथे कंटाळा यायचा, परत असं वाटायचं अभ्यास पुढे चाललाय, आपले सांगाती सगळे जाळी आपली पुढे पुढे चालली, आपण उगाच आलेलो इकडे, कशासाठी आलोय काय. परत म्हणजे 15 दिवसासाठी गेलो असेल तर परत 8 दिवसात परत मार्गामध्ये. म्हणजे तिथे गेलं की मार्गामध्ये शक्यतो मळीनत्व यायचंच नाही, कारण की तिथे सेवा दास्य, सकाळचा भोग, दुपारची पोथी, परत विजन, भोजन, देवपूजा, परत सेवा, हे सगळं चालू राहायचं वेगवेगळ्या पद्धतीने. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मळीनत्व यायचं नाही, त्याच्यामध्ये ती उजळता राहायची. कुठल्या क्रियेने मळीनत्व येत असेल लगेच देवपूजा सुरू होते, देवपूजा झाली नाही की लगेच भोजन व्यवस्था, भोजन होत नाही की लगेच परत विजनाला बसायचं रात्री आम्हाला, परत सकाळी उठले की परत विजन, परत भोग, परत उदक आल्यानंतर परत विजन, संध्याकाळी परत सेवा दास्य, मध्ये पोथी. म्हणजे अशामुळे काय होतं, ते उजळता जी आहे ती उजळता तुमची कायम राहते. जर का विधी वेगळे तुम्ही झालात की मग तुमची उजळता जी आहे ती कमी कमी होते आणि त्याला मळीनत्वाचं रूप यायला लागतं. आणि म्हणून सांगितलं की निल्लळते तव मयळे, म्हणजे एखाद्या विधीबद्दलची आवड, ओढ जर का तुमची कमी झाली की मग तुम्हाला काय होणार, मळीनत्व त्याच्या संबंधित यायला लागतं. तो एकांकी आचारे उजळे. आता बघा उलट सांगितलं. आता सुरुवात काय झाली की जर का तुम्ही एकांतात असाल आणि त्रस उत्पन्न झाला की मळेल, मग तुम्ही कुठे या, अधिकरणाजवळ या, भौतामध्ये या, निमित्त विधीमध्ये या, मार्गामध्ये या. आता मार्गात आल्यानंतर काय होणार, एका विशिष्ट दिवसाने मार्गाबद्दल तुम्हाला त्रस उत्पन्न होईल एक लोकांतात राहून. मग अशा वेळेला काय होईल,
तो एकांकी आचारे उजळे, मग त्यांनी कुठे जावं? असं जर का मार्गात राहून मळीनत्व येत असेल किंवा दोष निर्माण होत असेल, हे तुम्हाला काय सांगतो? जीव स्वभाव आहे. तुम्ही एखादा पदार्थ खाता ना, तुम्हाला जो आवडतो तो पदार्थ खाऊन बघा, तुम्ही प्रयोग करून बघायचा. तो जेव्हा आवडतो आपल्याला तेव्हा पहिले 2, 4, 5, 10 घास तुम्हाला एवढे आवडतात की तुम्ही खात राहता आणि जेव्हा पोट भरतं आणि मग आता इथपर्यंत यायला लागतं, आता तोच पदार्थ तुम्हाला अनावडी युक्त व्हायला लागतो. पण वाढायला लागलं की तुम्ही नको 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 म्हणता. म्हणजे स्वामींनी ते विकाराच्या चाली ज्या सांगितल्या त्याच्यात निवृत्ती हा प्रकार सांगितला शेवटी. म्हणजे तुम्ही आता निवृत्त झालात, आता तुम्हाला ते नको पाहिजे. आता त्याचं तुम्हाला मळीनत्व येतं, त्याच्याबद्दलची आवडी तुमची कमी होऊन जाते आणि वेळ प्रसंगी अजून खाल्लं तर मळमळ सुद्धा येते बरं का. म्हणजे हे काय आहे? अशा पद्धतीने जास्त संपर्क झाला की जास्त मळीनत्व येत राहतं. म्हणून एखाद्या गुणयुक्त पदार्थाचा, विशेषाचा, प्रसादाचा, अधिकरणाचा, साधूचा, वासनिकाचा संपर्क हा प्रमाणबद्ध ठेवला पाहिजे. सतत सतत असंही नको व्हायला की आपल्यालाही त्रस नको उत्पन्न व्हायला, त्यांनाही आपला कंटाळा नको यायला, असं पण आहे. दोन्ही गोष्टी आपण साधल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्या वेळेला आपल्याला काय करता आलं पाहिजे? एकांकामध्ये गेलं पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीचा परिच्छेद करता आला पाहिजे. तिथे सांगितलं राजसा तामसा आटन प्रधान. राजस तामस व्यक्ती असेल तर तो सतत दोषच बघत राहणार. म्हणजे तुम्ही जेव्हा नवीन नवीन असता तेव्हा तुम्ही गुणगुणच बघता, तुम्ही जुने जुने व्हायला लागता तसं तुम्ही दोष बघायला सुरुवात करता. मी जे नेहमी एक उदाहरण देतो, आपला चेहरा आपल्याला नेहमी चांगलाच दिसतो आरशामध्ये. आता तुम्ही काय करा, 15-20 मिनिटं आरशामध्ये बघतच राहा चेहरा तुमचा स्वतःचा. आता तुम्हाला तुमच्या चेहऱ्यातच कमीपणा दिसायला लागतो, दोषयुक्त चेहरा दिसायला लागतो आपल्याला. म्हणजे आपला चेहरा आपला कमी वेळ बघितला तर गुणयुक्त वाटतो, जास्त वेळ बघितला की आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्याला दोष दिसायला लागतात. तसं समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत जेवढा कमी संपर्क राहील तेवढा गुणयुक्त असेल. अधिक संपर्क वाढला तर काय होईल की त्याच्यामध्ये आपल्याला दोष दिसायला लागतात, आपोआप दोष दिसायला लागतात. परंतु एवढाही कमी संपर्क नका करू की दोषांचं भीतीमुळे संपर्क कमी राहिला आणि गुण तेवढे पोहोचणार नाहीत तुमच्याकडनं. म्हणजे तेवढे गुण सुद्धा तुमच्यामध्ये पोहोचले पाहिजे, तेवढा संपर्क झाला पाहिजे. आमचे स्वामी सांगतात अग्नीचा संबंध जो सांगितला तो तोपर्यंत करावा जे पहिरा गेल्या वात श्लेष्मान मदती. इतका तरी संपर्क त्या अग्नीचा केला पाहिजे. एवढं तरी शेकोटीच्या समोर बसलं पाहिजे की कफ आणि वात या दोन दोषांचा त्रास आपल्याला भविष्यात होणार नाही. एवढी तरी ऊब आपण अग्नीच्याकडनं घेतली गेली पाहिजे आपल्याकडनं. म्हणजे अति पण नको आणि कमी पण नको, या दोन्ही संबंधित आमचे स्वामींना स्थिती अधीन न व्हावे, वृत्ती अधीन न व्हावे, स्थिती अधीन न व्हावे, दोन्ही असं सगळं समानता असली पाहिजे. मणिनत्व वाटायला लागलं की लगेच बाहेर पडा. समोरच्यांचे दोष दिसायला लागले की समजायचं की अति आपल्या आता झालेलं आहे, आता आपण इथून थोडस दूर गेलं पाहिजे. अशा पद्धतीने एकांकी आचार्य उजळे, मग एकांतामध्ये गेलो, परिच्छेद केला पदार्थाचा, व्यक्तीचा, मार्गाचा सुद्धा काही वेळासाठी तुम्हाला परिच्छेद करावा लागेल, थोडस बाहेर जावं लागेल. जेणेकरून काय होईल, एकांकी आचार्य उजळे, एकांकामध्ये जो आचार होईल त्याच्यामध्ये परत उजळता येते. कशामुळे की एकांतामध्ये स्मरण घडतं. स्मरण घडल्यानंतर काय काय दोष आपल्याकडनं घडले, चतुर्विध जे काही दुःख केले जाते, निर्वेद, अनुताप, अनुशोच, अर्थ, याच्यामध्ये आपण परमार्गामध्ये कोणाला काय बोललो, कोणाकडनं काय दोष आपण त्यांचे दोषच बघितले, अशा प्रकारच्या स्मरणामध्ये चतुर्विध दुःख तुम्हाला होतं. चतुर्विध दुःखामध्ये हे सगळे दोष आठवतात, त्याच्याविषयी रडल्या जातं, दुःख केलं जातं. आणि त्या अश्रूंमुळे, अश्रू म्हणजे डोळ्यातले अश्रू नाही, तुमचं जे मन रडतं, मनाचे जे अश्रू आहेत त्याच्यामुळे मनावरचेच दोष जे असतात ते धुतल्या जातात, निघून जातात, उजळता येते. आता त्या ठिकाणी ती उजळतीचं कार्य सुरू राहतं. तुम्ही विविध विधी करता, नित्यविधीमध्ये आटन विजन भिक्षा भोजन, भिक्षान्न भोजन केल्याने सुद्धा उजळतीला येणं होतं. तुम्ही पदार्थ जर का काला करून खाल्लं तर त्याच्याने सुद्धा उजळता येते, कारण की हे सगळे देवानी सांगितलेले विधी आहेत.
देवाने सांगितलेलं एक एक वचन जर का पालन केलं तर आपल्याला उजळता यायला सुरुवात होत राहते. जसं तुम्ही खरकटी भांडी धुता, म्हणजे पाण्याने धुतल्यानंतर सुद्धा विशिष्ट प्रमाणात भांडी स्वच्छ होतात. मग त्याच्यानंतर तुम्ही घासता त्या भांडींना, अजून ते स्वच्छ होतात. मग अजून त्याला धुतलं तुम्ही की अजून स्वच्छ होतात, धुवून पुसलं की अजून तकतकीत दिसतात ती भांडी. म्हणजे हे प्रत्येक प्रक्रिया जी आहे ती त्या भांड्याला उजळता आणण्याचा प्रयत्न करत. तसं प्रत्येक वचन आपल्याला उजळतेला आणायला ते मदतनीस ठरतं. म्हणून प्रत्येक वचन, जेवढे वचन पाळल्या जातील तुमच्याकडनं तेवढ्या वचनांचं तुम्ही मनन करा, अर्थ जाणून घ्या आणि तो अर्थ उमटवा आपल्या अंतःकरणात आणि आचरणामध्ये आणा. तुम्ही उजळत उजळत राहाल. हे जय क्रिया काळ परत्वे वाटली होय. आता ही क्रिया जी आहे ही काळ परत्वे वाटली होय, म्हणजे नित्यविधीमध्ये नित्यविधीचं आचरण करा, निमित्तविधीमध्ये निमित्तविधीचं आचरण करा. शास्त्राच्या वेळी शास्त्राला वेळ द्या, स्मरणाच्या वेळेला स्मरणाला वेळ द्या. प्रत्येकाची वेळ अशी आहे. शास्त्र चिंतनही झालं पाहिजे, स्मरणही झालं पाहिजे, सेवादास्य पण झालं पाहिजे. कुणी म्हणेल की आम्ही सेवादास्य करतो, बाकी ज्ञानाचं आम्हाला काही समजत नाही, तर तसं नाही. ज्ञानाला वेळ द्या. तुम्ही म्हटले की आम्ही सगळं करू पण स्मरणाला काही बसणं होत नाही, आम्हाला कंटाळा येतो, स्मरणाला बसले की झोप येते, तसं नाही. स्मरणालाही बसावं लागेल. म्हणजे प्रत्येक काळाचा विधी प्रत्येक काळामध्ये त्यावेळी केलाच पाहिजे. कोणी म्हणेल की आम्ही सकाळी 4ला उठून 3ला उठून देवपूजा वंदन करत बसू, दंडवत घालत बसू, तसं नाही चालणार. सकाळी पश्चात प्रहर आहे, त्यावेळेला काय करावं लागेल तुम्हाला? स्मरणच करायचं आहे. त्यावेळेला तुम्ही त्यावेळी देवपूजा वगैरे काही करत बसायचं नाही, कारण की स्मरणामध्ये तुमचं एक चित्त झालं पाहिजे, डोळे बंद पाहिजेत आणि एक चित्ताने ते स्मरण देवाच्या नामाचं, लीळेचं, मूर्तीचं, चेष्टेचं स्मरण झालं पाहिजे. असं सगळा विधी सकाळचा आहे. इतर वेळामध्ये तुम्ही वाचन करा, शास्त्र चिंतन करा किंवा विशिष्ट वेळ स्मरण केल्यानंतर मग तुम्ही इतर विधी करू शकता, शास्त्र चिंतन वगैरे. त्याच्यासाठी वेगळा वेळ द्या, देवपूजेसाठीचा एक वेगळा वेळ द्या, त्याच्यानंतर सेवादास्याचा एक वेगळा वेळ द्या. म्हणजे प्रत्येक तुम्ही सकाळी म्हटलं सकाळी 3ला उठून सेवादास्य करू, नाही. सकाळी 3 ते 6ची वेळ स्मरणाची आहे, सेवादास्याची नाही. एका स्मरण झाल्यानंतर मग तुम्ही सेवादास्य जे असेल ते करू शकता. हे जय क्रिया काळ परत्वे वाटली होय, म्हणजे ज्या काळची त्या काळ. आता जे वचन आपण म्हटलं की वृत्ती अधीन न व्हावे, स्थिती अधीन न व्हावे, म्हणजे काय? अधिकारापेक्षा कमी अधिक क्रिया आपण करता कामा नये. आणि स्थिती अधीन न व्हावे म्हणजे एकाच क्रियेमध्ये लीन होऊ नका. तुम्ही सकाळी स्मरणाला बसले, एवढे लीन झाले की भिक्षेची वेळ निघून गेली, तसं चालणार नाही. स्मरणाच्या वेळेला स्मरण, भिक्षा वेळ झाला तर भिक्षेच्या वेळेला भिक्षेलाच गेलं पाहिजे, विजनाच्या वेळेला विजनाला बसा, आटनाच्या वेळी आटन केलंच पाहिजे, कारण आटन हे अवेळी करून चालणार नाही. स्वामींनी आवेळ सवेळ दुपार चुकवायला सांगितलेली आहे. त्या विशिष्ट वेळातच आटन झालं पाहिजे. काळोख पडण्याआधी आपलं आटन थांबलं पाहिजे आणि काळोख संपल्यानंतर आपलं आटन सुरू झालं पाहिजे. सकाळी जोपर्यंत काळोख आहे तोपर्यंत आटन सुरुवात नको. थोडं उजळतीला आलं पाहिजे, पायाखालची जमीन दिसली पाहिजे, मग आटन सुरू. म्हणजे आटनाची वेळ आटनाला, स्मरणाची वेळ स्मरणाला, भिक्षेची वेळ भिक्षेला, भोजनाची वेळ भोजनाला, असं सगळं नियमित असलं पाहिजे. तुम्ही म्हणाल आम्ही कधी जेवतो, 2ला, कधी 1ला, कधी 12ला, जसं भूक लागेल तसं नाही चालणार. तुम्हाला नियमितता प्रत्येक कार्यामध्ये ठेवावी लागेल. कारण तुमच्या जेवणाशी तुमच्या पुढच्या आणि त्याच्या आदल्या क्रिया संबंधित आहेत. जेवण लवकर केलं तर पुढची क्रिया जी आहे ती लवकर तुमची सुरुवात होणार आहे. अशा प्रकारे काळ परत्वे क्रिया वाटली असे. काळ परत्वे ते सगळं त्याचं विभागणी झालेली आहे. ते 10 प्रकारे उजळे, म्हणजे 10 प्रकारे तो जी उजळतो. 10 प्रकारचे जे काही विधी सांगितलेले आहेत, मग त्याच्या 7 ते जे काही विधी सांगितलेले आहेत, नित्य विधी वगैरे, निमित्त विधी, हे सगळं जे आहे ते आणि इतर बाकीचे जे काही विधी आहेत त्याच्यामध्ये घेतल्या जातात. त्या क्रिया करून काय होतो, हा जीव जो आहे तो उजळतीला येत असतो. त्याच्यामध्ये मग आटन, विजन, भिक्षा, भोजन, निद्रा, स्मरण, प्रसाद, सेवा, उचित अन्न, उचित वस्त्र, अशा प्रकारे 10 काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.
त्याच्यामध्ये अजूनही तुम्ही वेगळं काहीतरी घेऊ शकता. म्हणजे अजूनही काही गोष्टी वेगळ्या मोजून तुम्ही ते 10 करू शकता, किंवा 11 ज्या गोष्टी आहेत, अटन विजन भिक्षा भोजन निद्रा प्रसाद सेवा आणि सोबतच संघ सांगत भेट शुश्रूषा, हे 11ही होऊ शकतात. जेणेकरून आपल्याला उजळता येईल त्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, उजळतीला आलं पाहिजे. आता याच्यामध्ये जे काही 10 मोजले ते आहेत 7 आटन विजन भिक्षा भोजन निद्रा प्रसाद सेवा आणि स्मरण. नंतर उचित अन्न उचित वस्त्र आणि आलिंग वृत्ती, हे जे काय आहे त्या माध्यमातनं आपल्याला उजळता ही येत राहते. आणि त्या पद्धतीने आपण स्वतःला उजळतीला ठेवलं पाहिजे. मळीनत्व येऊ दिलं नाही पाहिजे. मळीनत्व आलं लगेच आपण धर्म कार्यामध्ये अजून थोडस आपली वृद्धी करायची आणि आपलं मळीनत्व घालवायचं. आजच्या सत्रामध्ये आपण 235 क्रमांकाची उजळणे मळणे अनुवादू या स्मृतीवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.